नांदेड येथील रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक कार्यालयात जनरल मॅनेजर यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यासह विदर्भातील काही खासदारांची बैठक पार पडली। बैठकीतून बाहेर पडताना खासदारांनी आपली नाराजी बोलून दाखवली। बैठकीत कुठलाही ठोस निर्णय होईल की नाही याबाबत शासकता असल्याचे बोलताना सांगितले। तर खासदार रामराव वडकुते यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवत बैठकीतच निषेध नोंदविला। सर्व खासदारांनी आपापल्या मागण्यांचे निवेदन जनरल मॅनेजर यांना सादर केले। काय म्हणाले? प्रत्यक्ष जाऊन बघा, भेटू इथे अंडरपास असेल, कोर्टा पॉईंट असेल, शिवणगाव असेल, सगळे आमच्या हिंगोलीचे सगळं बाजू होणार आहे। त्या रोडला हिंगोलीपासून कुलतडीपर्यंत जर नवीन जोड केलं त्याला कुलतडी, तर म्हणजे डायरेक्ट हिंगोलीवरून नांदेडला येईल जे पुणे आणि बसमत मार्ग यावं लागतं आणि तो फक्त 48 किलोमीटरचा आहे। तो नवीन मार्ग मोठीत करण्यासाठी आपण DPRमध्ये घ्यावं अशा प्रकारची पहिली सूचना त्या ठिकाणी केली। दुसरी आहे की नांदेड हडपसर जी गाडी जाते ती यापूर्वीसुद्धा पुण्याला जात होती, ती आता हडपसरला थांबवते, ती सकाळी 4ला जाते, लोकांना तिथून आठवत नाही, ती ताबडतोब ती गाडी पुणे स्टेशनलाच गेली पाहिजे अशा प्रकारचं। आणि त्याला त्याच्यापूर्वी फसलाचा डबा होता तो सुद्धा त्या ठिकाणी लावला गेला पाहिजे। त्या ठिकाणी आज नवीन गाड्या मागण्याच्या दृष्टिकोनातून अमरावती ते पुणे गाडी जाते व्हाया लातूर, त्या गाडीचं जवळपास 6 ते 7 तास जास्त पिरियड वेटिंग आहे, दूर टाईम तो कमी करून तिला फास्ट करून लोकांना ती सुविधा करावी। दुसरी अमरावती ते पुणे गाडी नवीन मी माझ्या हिंगोली परभणी मागितलेली आणि त्याचप्रमाणे नागपूर ते संभाजीनगर म्हणजे हा सुद्धा वेस्टर्नपर्यंत गाडी नाही, त्या गाडीची सुद्धा मागणी केलेली आहे। त्याप्रमाणे आज गाडी आमच्या हिंगोलीवरून मुंबईला जाते, तशा प्रकारचा तिचा टायमिंग सुद्धा बदल करून लोकांच्या सोयीचा टायमिंग करावा अशा प्रकारची गाडी अशी जरुरी आहे। ती गाडी आम्हाला मुंबईला अजून एक गाडी जी मागणी सूचना आमची झालेली आहे, कारण ही पूरला LLTTला जाते। आमचं म्हणणं कुठल्या परिस्थितीमध्ये CLT पर्यंत त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे। एक पूल त्या ठिकाणी आम्ही रोडबद्दल बोललेलं आहे, जेणेकरून आता नवीन मेडिकल कॉलेज होते, आत्ताचा जो पूल आहे तो हा 1.5 ते 2 किलोमीटर लांबून जातो, एक अर्धा किलोमीटरमध्ये मेडिकल कॉलेज म्हणजे जाता येईल अशा प्रकारचा एक पूल सुद्धा त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। बऱ्याचशा मागण्यांचं उत्तर त्यांनी जरा गोलमोल दिल्यामुळं आम्ही याच्यामध्ये नाराजी जर व्यक्त केली आणि त्याला सांगितलं की बैठकीला जर बोलवायचं असेल तर आम्ही दिलेल्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही देणार असेल तरच बैठक बोलवा, अन्यथा आमचा टाईम खराब होता, आम्ही पाऊल चालतो सांगून पाहतो अशा पद्धतीची बैठक यापुढं ठेवू नये अशा प्रकारच्या सूचना आम्ही सगळ्या खासदारांनी दिलेले आहे। तर बरेच उत्तर त्यांचे मोकम येत होते की आमच्याकडे येत नाही, ते तिकडे येत नाही अशा प्रकारचे उत्तर येत होते। आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आम्ही पुढच्या वेळेस सांगतो म्हणून देतो आणि त्याला स्पष्ट सांगितले की जर तुम्ही आम्ही 15 दिवसापूर्वी प्रश्न दिले त्याचे उत्तर या बैठकीत देणार नसाल तर या बैठकीला बोलवण्याचा अर्थ काय, आणि म्हणून बैठक करायची असेल तर आमचं उत्तर आम्हाला त्या ठिकाणीच द्यावे अशा प्रकारची सुद्धा सूचना त्या ठिकाणी सगळ्यांनी केली। मी तर याबाबतीत निषेध व्यक्त करून त्या ठिकाणचे प्रश्न सुद्धा मी आणि आमचे साहेबांनी स्पष्टपणे तिथं सांगितलं की आम्हाला पाहिजे त्या ठिकाणी उत्तर अपेक्षा मिळाली आणि म्हणून ते उत्तर आम्हाला तरच बैठक घेतला अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी केल्या। आमचा प्रयत्न केला GM लेवलला जेवढे बरेचसे विषय जे आहेत त्याला मान्यता केंद्र सरकार देतं, अनुमती केंद्र सरकार देतं, त्यामुळे तुमच्याकडून ती मिळावी अशी अपेक्षा आहे। आम्ही जे मांडले त्याची नोंद तरी घेतलंच, आम्हाला फक्त त्याचं कन्सोलेशन रेल्वे मंत्र्यांपर्यंत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। केंद्र सरकार जवळपास दरवर्षी 3,500 नवीन रेल्वे लाईन्स टाकत आहे पूर्ण देशामध्ये। असं म्हटलं की आता नांदेड लातूर आणि नांदेड बीदर जर पाहिलं तर फक्त दोन्ही म्हणून 250 किलोमीटर होत आहे, त्यामुळे कमी किमतीचं आपलं काम आहे, लवकर होण्यासारखं आहे। नांदेड लातूर तर 2 वर्षाचं काम आहे, नांदेड बीदर झालं तर ते काम लवकर होत जाईल।
महत्वाच्या मागण्या ज्या आहेत अनेक दिवसापासून आहे मागणी लागतील. लातूरचं काम जवळपास मागणी लागलेलं आहे. ते बिल्डरचं आणलेलं एवढंच एक मला सांगायला हरकत नाही. सर माझं म्हणणं आहे की जसं हे गोष्टी फॅक्टरी बोलत नाही. नांदेड आम्ही त्यांना एवढं सांगितलं, नांदेड जिल्ह्यातली काही स्टेशन हैदराबादकडे आहे. पुनर्रचना झाली किंवा आता उमरी आमच्याकडे अजून नाही आहे, धर्माबाद आमच्याकडे नाही आहे, उदगीर आमच्याकडे नाही आहे. महाराष्ट्रातला भाग जो महाराष्ट्राचा आहे तो तरी नांदेड डिव्हिजनला जोडा असं आम्ही त्यांना मांडलेलं आहे आणि तो लॉजिकल आहे. मला वाटतं ते लक्षात घेतलेलं आहे. बाकी डिव्हिजन तर मुंबईला विषय जो आहे धोरणात्मक स्वरूपाचा आहे. मागण्या म्हणजे ज्या महत्त्वाच्या मागण्या त्या मागण्या केलेल्या आहेत. मेन मागणी म्हणजे मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे विभाग स्थापन केला पाहिजे. हा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवा याच्यासाठी ही मागणी केली आज. दुसरं म्हणजे संभाजीनगर आपलं जे संभाजीनगरहून जे हे सुटत होती पहिल्यांदा वंदे भारत गाडी तर ती आणखीन सुरू करावी जेणेकरून व्यापारी असतील अनेक प्रवासी असतील त्यांची गैरसोय ही होणार नाही याच्यासाठी ही एक मागणी केलेली आहे. तिसरं म्हणजे अशा अनेक मागण्या आहेत. चौथी मागणी म्हणजे बीड तुमचं गेवराई पैठण तुमचं वेरूळ कन्नड आणि चाळीसगाव ह्या मार्गे जे काही रेल्वेचा म्हणजे सर्वे हा लवकर झाला पाहिजे. हे काम लवकर झालं पाहिजे ही एक मागणी आजच्या याच्यामध्ये केलेली आहे. आणि अशा अनेक मागण्या आपण यामध्ये केलेल्या आहे. मला वाटतं ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या मागण्या आज आपण या मीटिंगमध्ये घेतलेल्या आहे. तशा अनेक मागण्या आहे. मग त्यामध्ये सांगायचं म्हणजे आपल्याला ज्या काही प्रवाशासाठी ज्या काही संभाजीनगरमध्ये मुरोटे गाव असत तिथं अनेक जणांची मागणी होती की तिथं रेल्वे थांबली पाहिजे. ही एक मागणी आपण पता नहीं उसकी भी अपने हिसाब से ये है. सवाल ये है कि आपकी एक इम्पोर्टेंट डिमांड जो है कि आपकी पहले नांदेड़ पुणे गाड़ी चलती थी, हड़पसर कर दिया वहाँ 4 बजे जाती गाड़ी, वहाँ लोगों को ऑटो मिलते नहीं. ऑटो जहाँ 100 रुपये लगते वहाँ 500 रुपये मांगते. तो तुम वापस अगर ट्रैक नहीं तो वापस ला. मगर इतनी अगर गाड़ी जनता की सुविधा के लिए है तो जनता की सुविधा तो दे. इसलिए आप प्रशासन को मैं धन्यवाद देता हूँ. मगर बात ये है कि 16 मई को जो आपने अनाउंस किया था उसका टाइमिंग कुछ और था. आज जो छोड़े उसका टाइमिंग अलग है. 15 दिन में टाइमिंग बदली है और वो भी इनकन्वीनियंस टाइमिंग. चलो भाई अच्छा, अगर आप टाइमिंग बदल दिए तो हम उसका स्वागत करते हैं. जो अच्छा टाइमिंग वो बदल दिया और जो इनकन्वीनियंस टाइम वो बनाया तो ऐसा कैसा होगा, क्यों होगा? 15 दिन में क्यों होगा? सर ये इनॉग्रेट ट्रेन था. इनॉग्रेट ट्रेन का बाकी ट्रेन का रेगुलर टाइम नहीं दिया हुआ. केवल आज इनॉग्रेशन के लिए पहले रेगुलर टाइम 16 में तो दिए वाला है. तो लोगों में कंफ्यूजन है ना. अरे वो तो क्लियर होना चाहिए ना. क्यों आज जब 100 वहाँ 500 लोग मेरे पास इन्विटेशन है, पहला सवाल वही किए तो हमको तो मालूम नहीं था ना. तो कम से कम तो सांसदों को बताना चाहिए कि दिस इज प्रोग्राम, क्योंकि वो 16 का आपने अनाउंस कर दिया है तो इसका डिटेल प्रोग्राम नहीं दिया तो कंफ्यूजन हो जाता है उसके लोगों में. आज आपको पता है अपने प्रशासन का